शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपात तारेवरची कसरत करावी लागत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांच्या महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला होता। त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धक होते। यंदाही अमोल कोल्हेंनी शड्डू ठोकला असून प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याची चर्चा होत आहे। त्यावरून कोल्ह्यांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली। शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर तत्कालीन 2019चे शिरूर उमेदवार आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत। शिरूरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले। विरोधकांना उमेदवार आयात करावा लागतो, हाच माझा विजय असल्याचं कोल्हेंनी म्हटलं। कोल्हेंच्या या विधानावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केली। अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघासंदर्भात केलेले दावे म्हणजे बेडकाने छाती फुगवण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले। शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या। शिरूरमध्ये महायुतीला उमेदवार मिळत नाही ही अमोल कोल्हे यांची भाषा हास्यास्पद आहे। बेडकाने छाती फुगवली की त्याचा बैल झाल्यासारखे वाटते असा हा प्रकार आहे। शिरूर मतदारसंघात कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता नाटकाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। अमोल कोल्हे यांना स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही गेल्या 5 वर्षात नीट करता आला नाही, तरीही त्यांच्यात इतका आत्मविश्वास येतो कुठून हाच प्रश्न मला पडल्याचे चाकणकर यांनी म्हटले। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।